पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी जातो बाहेर कारण मी शहाणा झालोय ना आणि मला लपून ठेवायला पण जमायला लागलंय आणि तुम्ही घर घाण ठेवताय ना हे पण मी लपून ठेवणार आणि भक्ती त्याला पण नाही सांगणार हा मी खेळायला चाललो। अण्णा हो काय हे सगळं? मी घर परत गहाण ठेवताय कशासाठी? भक्तीच्या लग्नासाठी ग, दुसरा पर्यायच नाहीये। अरे मोठी गोष्ट नाहीये बाळा, तू नको जास्त टेन्शन घेऊ ना। असं कसं टेन्शन नको घेऊ? मी या घरासाठी काय काय सहन केलंय माहित नाहीये का? माझ्याकडे एक पर्याय आहे आणि त्यासाठीच मी मुक्ताला म्हटलं होतं की आधी आपण इथे येऊ। मी गजाला बाहेर जायला का सांगितलं माहितीये? नाही यासाठी अण्णा, हे 50,000 रुपये भक्तीच्या लग्नासाठी। बघा, तुम्हाला आता घर गहाण ठेवण्याची किंवा पैशासाठी कुणापुढे हात पसरण्याची गरज नाहीये। पण तुम्ही बघ मुक्ता, सॉरी, मी तुला हे सगळं न सांगता करतोय। तुम्ही हे सगळं का करताय? हा, मी पण तेच म्हणणार होतो। तुम्ही सगळे माझी जबाबदारी नाही आहेत का? हा, पण म्हणून पैशाची मदत? मग मुक्त तू याला मदत का म्हणतेस? हे बघ, तुम्ही माझं कुटुंब आहात आणि आपण आपल्या कुटुंबाची मदत करत नसतो, आपण त्यांची जबाबदारी घेत असतो। एक सून म्हणून तू माझं कुटुंब सांभाळतेस ना, तसंच एक जावई म्हणून मला पण तुझं कुटुंब सांभाळू देशील की नाही? पण मुक्त तू काहीच बोल। अण्णा, आई, तुम्ही मला तुमचा मुलगा मानता ना, हो मग पैशाला का नाही म्हणताय? घरी कोणालाच माहित नाहीये, त्यांनी याचा काही वेगळा अर्थ काढला तर? रिलॅक्स मुक्ता, हे बघा, मी यातलं काहीच लपून ठेवणार नाही। आज ना उद्या मी घरी सांगणारच, पण प्लीज तुम्ही पैशाला नाही म्हणू नका। आज सगळ्यात जास्त आनंद मला याचा होतोय की मी पहिल्यांदा कुणाची तरी जबाबदारी घेतो आणि ते पण स्वतःच्या पैशात। आणि एवढंच नाही, मला भक्तीच्या लग्नाची जबाबदारी पण घ्यायची। आज खरंच देवी आईची पावलं माया उमरायला लागली। ना हे पैसे जपून ठेव। हे बघा, कुठलाच सावकार मला या घराच्या आजूबाजूला पण नकोय। या ना, म्हणजे तुम्ही ते पैसे आपण परत येताना? हो, मुक्ता, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना। कसं करता येईल याचा विचार करूया आपण। बरं, तू थोडा वेळ थांब, मी आलो। आणि हो, जाताना आपण तुझ्या घरी जाऊया। आता? हो, म्हणजे 10 मिनिटं थांबू। चालेल, त्यांना पण बरं वाटेल। थोडा वेळ थांब, मी आलो।
म्हणजे तुम्ही तेव्हा ते पैसे काढले? हो अगं पण मुक्ता मला गाडीत कोणताच वाद नको होता म्हणून मी तुला सांगितलं नाही. तुमची आणि भक्तीची भेटच झाली नाही. अगं हा कुठे आहे ती? अगं नदीवर गेलीये कापड धुवायला. थांब मी गजाला पाठवते बोलवायला. नाही आई आता नको, अगं उशीर होईल. तरी दादा पण वाट बघताय. हो आणि आता कसं आहे की दादांना त्यांचा मुलगा नाही दिसला तरी चालेल पण त्यांची सून मात्र सतत त्यांच्या नजरेसमोर हवी. असू दे सगळं असंच राहू दे. आई पण मी भक्तीला फोन करीन, नाहीतर घरला येऊन पण भेटली नाही माया मागे चिडचिड करत बसेल. हा ते आता तुम्ही बहिणी बहिणी बघा काय करायचं ते. नाही ती समजावून तिला येतो. काय आनंदी राहा बरं. सगळं किती बदललं नाही कुसुम. मोठे मालक माया मुक्ताची वाट पाहत्यात, मुक्ताची. ऐकायला पण एवढं भारी वाटलं ना, असं वाटलंय कोणीतरी साखरेचा पाकच माझ्या कानात वाटलाय. साखरेचा पाक आणि कानात काही बोलता हो तुम्ही. अगं वाव वाव मुक्ता सुंदर डेकोरेशन केलंस. तुम्ही कशात पण मावा कौतुक करता. ही सजावट मी थोडीच केली. तर मला माहितीये ही सजावट तू केली नाहीये पण रेणुकाच्या लग्नाची जबाबदारी तुझीच आहे की नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुझा हात आहेच यात. झालं, चला आज जाऊयात. सगळे वाट बघत असतील. चला. एक मिनिट. आता काय? काय? मुक्ता इतकं सुंदर बॅकग्राऊंड आणि अरे एवढी सुंदर तू. लाइटिंग वगैरे. आय लव्ह यू. तुम्ही कधी काही बोलता. आता घरात जाता जाता हे कसं काय म्हणावं असं वाटलं तुम्हाला. नाही तुम्ही सांगाच मला. कारण हे मोमेंट आय मीन हा क्षण उगवत्या सूर्याकडे पाहताना फुलांनी बहरलेल्या झाडाखाली उभी असलेली तू, डोक्यावर पदर घेऊन शांतपणे देवीच्या समोर हात जोडून उभी असलेली तू. फक्त अशा प्रत्येक वेळी जेव्हा मी तुला बघतो ना तेव्हा माझ्या तोंडून आपसुकच आय लव्ह यू शब्द बाहेर पडत. कारण ही मोमेंट. आणि तुला माहितीये का मी ना कायम अशाच क्षणांच्या अशाच मोमेंटच्या शोधात असतो. मला माझ्या आय लव्ह यू वर काही रिप्लाय देणार आहेस का? नाही म्हणजे तुझी इच्छा असेल तरच.
आय पुढे लव्ह यू टू असं म्हणायचं. म्हण ना. वय पण या वेळेस मला वेगळं काहीतरी म्हणायचंय. काय तुमच्यासाठी काहीतरी बोलायचंय. काय? आय एम प्राऊड ऑफ यू. अनबिलिव्हेबल. मुक्ता, तुझा हा जो इंग्लिश शिकण्याचा स्पीड आहे ना, तो खरंच कमाल. नाही पण मुक्ता, तू आय एम प्राऊड ऑफ यू असं म्हणालीस, म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी तुला प्राऊड फील होते? मला जेवढी मी महत्वाची वाटते तेवढेच माझ्या घरचे पण तुम्हाला महत्वाचे वाटते. आज तुम्ही घरी गेलात, सगळ्यांशी बोललात. खरंच तुमच्याशी बोलून अण्णांना लय धीर वाटला. तुमचा खरंच लय म्हणजे लय अभिमान वाटतो मला. थँक्यू मुक्ता. हे बघ, मी प्रयत्न करत राहीन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझं मन जिंकत राहीन, आणि त्यामुळे तुला माझा सतत अभिमान वाटत राहील. बर चला, नाही तर तुमच्या गप्पा काही संपायच्या नाही. मुक्ता, तुला माहितीये का, हे आपलं घर हे आतून सुद्धा खूप छान डेकोरेट झालं. तुम्हाला कसं माहित? कारण माझ्या बायकोनं खूप प्रेमानं, मायेनं, तिच्या वागण्यानं हे घर सुशोभित केलं. तुम्ही ना मावं कौतुक करताना अजिबात थकायचं नाही. तुम्ही येणार आहात का मी एकटी जाऊ? थांब, प्रसाराची पिशवी म्हणून. चल. दादा, आई. सावकाश 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 सावकाश, आता नको. ते प्रत्येकाला पाया पडायची काही गरज नाहीये. प्रवास नीट झाला ना? व्यवस्थित झालं. फक्त काही त्रास नाही ना झाला? हो, नाही नाही, उलट देवीला जाऊन आल्यावर अजूनच बरं वाटतंय. बरोबर आहे. वातावरण बदलाची गरजच होती तुला. चेहरा बघ कसा फ्रेश दिसतोय, नाही? अजून एक चांगला योगायोग घडला. आम्ही देवी आईच्या पायाशी पत्रिका ठेवली आणि त्याच वेळेस आरती सुरू झाली. अरे वा, म्हणजे रेणुकाला आशीर्वाद आहे देवी आईचा. काय म्हणजे काय? खरंच नकळत आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात की आपल्याला वाटतं ते आपल्यासाठीच बनवलेले असतात. मग ते क्षण आठवण म्हणून आयुष्यभर आपल्या काळजावर कोरले जातात. यार मुक्ता, किती छान सांगतेस तू. म्हणजे बघा ना, गोष्ट अशी साधीच असते पण ती त्याचा एकदम डीप अर्थ सांगते, खूप असं खोलवर जाऊन. यार मुक्ता, मला ना असं तुझ्यासारखं एक्सप्लेन करता यायला. अनबिलिव्हेबल. याच्या पुढे तुझं बोलणंच जात नाही. हो दादा. बाय द वे सारंग, हा. मला सांग, तुला जी मुलगी बायको म्हणून हवी होती ती आता तुझ्या सोबत आहे ना? हो. हा, आणि तुम्ही दोघं आयुष्यभर एकत्र पण राहणार आहात. ऑब्व्हियसली. म्हणजे तिचं कौतुक करायला तुझ्याकडे अख्खं आयुष्य पडलंय. आणि जी बहीण लग्न करून हे घर सोडून काही दिवसात निघून जाणार आहे, तिच्याबद्दल कौतुकाचा एक शब्द पण निघत नाहीये तुझ्या तोंडून. हा मुद्दा बरोबर आहे तिचा अगदी सारंग. मलाही पटलंय ते. हो, पण कौतुक कसं नाही. देवीजवळ जेव्हा मी पत्रिका ठेवायला गेलो होतो तेव्हा देवी आईच्या पाया पडलो आणि तिथे तुझं कौतुक केलंय मी. हो, आईला म्हटलं की आई, माझी बहीण खूप हुशार, पण जरा तिला शहाणपण, तिला त्याची जास्त गरज. हे मोठ्या भावाला असं मारतात. बघा ना. आणि मोठा भाऊ चिडवतो, त्याचं काय? काय नाही, एक फटका मार आणखीन जोरात. रेणुका, आई काय यार, तू तर लगेच पार्टी बदललीस. म्हणजे काय? अहो, हा. मोठी आई देवी आईचा प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. बरं भूका लागली असतील ना तुम्हाला दोघांना? मी जेवायला वाढते आणि
आणि जेवून झोपा लगेच. उद्या मेहंदीचा कार्यक्रम आहे माहितीये ना. हो आई, लगेच मी पण येते हा. तुम्ही वा पुढं, मी आले. बरं आम्ही फ्रेश म्हणतो. काय बोलायचे? बाय, मला अंबिका आत्या आणि दत्ता मामाविषयी बोलायचं होतं. घरात कार्यक्रम आहेत, ते दोघं, मला जरा काळजीच वाटते. माझ्याही डोक्यामध्ये हा विचार आला होता. एक काम करतो, एखाद्या अशा चांगल्या एकदम पॉश हॉटेलमध्ये नेऊन ठेवतो त्यांना लग्न होईपर्यंत. तिथेच राहा मस्तपैकी, हा प्या. हॉटेल म्हटल्यावर जरा खुश होतील, राहतील तिथेच. लग्न होईपर्यंत इकडे फिरकू देणार नाही मी. हे डेकोरेशन आहे ना, हे सगळं डेकोरेशन आपल्याला चिडवायला केलंय असं वाटतंय. अंबिका, अगं होतं असं कधीतरी. सध्या आपण या कुटुंबाचे भाग नाही आहोत ना, म्हणून तसं तुला वाटत. हे बघा बघा बघा, इथे पण लावलंय. ही फुलं बघून असं वाटतंय ना, ही फुलं माझ्यावर हसतात असं वाटतंय मला. यांचे रंग हार जरा जास्तच खुलले आहेत. माझ्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय ना म्हणून. आणि हे बघा, हे असे लुकलुकणारे दिवे आहेत ना, हे माझ्याकडे बघून बोलतायत. आता कसं वाटतंय? ही काय बोलते अंबिका? अगं हे लग्नासाठी केलेलं डेकोरेशन आहे. हा, तुला कोण कशाला काय बोलतील? मला असं वाटतंय, असं म्हटलं मी. ते चिडवत नसतील पण मला त्रास होतोय. या सगळ्या गोष्टीमुळे ना मला आपल्या दोघांचा एकटेपणा जास्त जाणवू लागलाय आता. पण दादा, हे दोघं रेणुका त्यांच्या लग्नात नसतील तर वेदभाऊच्या घरचे त्यांच्याबद्दल नक्की विचारणार, आणि ते चांगलं नाही वाटणार. आपण काय सांगणार त्यांना? तू त्याची काळजी करू नकोस. घरामध्ये एवढी मोठी चोरी झाल्यानंतर सुद्धा त्या दोघांना मी ते राहायची परवानगी दिली की नाही? तरी सुद्धा शेण खायचं ते खाल्लंच त्यांनी. आता नाही, बस झालं. दादा, पण त्या रेणुका त्यांच्या आत्या आहेत. सुदे, माझं ठरलेलं आहे, मी त्या दोघांना लग्न कार्यामध्ये फिरकू सुद्धा देणार नाही. अंबिका, तुला खरंच असं वाटतं की रेणुकाच्या लग्नामध्ये विघ्न आणण्याचा तुझा प्लॅन सक्सेसफुल होईल म्हणून? आपल्याला माहितीये ना, जेव्हा आपलं नशीब फुटकं आहे तेव्हा निदान आपली जीभ तरी चांगली ठेवावी माणसाने. नेहमी तोंडातून शंकाच बाहेर पडतात का हो तुमच्या? ज्योतिषाने काय सांगितलं माहितीये ना, तुम्ही मनात एखादा चांगला विचार आणलात ना तर तो नक्की पूर्ण होणार. हो, आठवतंय. आठवतंय ना? पण काय करणार, तुमची पत्रिका माझ्या पत्रिकेला चिकटल्यामुळे सगळी माझ्या आयुष्याची वाट लागली. आली बोलली, आलीच तिथे. मग काय करणार? कधीतरी पॉझिटिव्ह बोला ना. सारखा आपला नन्नाचा पाडा, नन्ना एके नन्ना, नन्ना जुळे नन्ना. अहो, नन्नाला सोडा आता. डोकं माझं सटकवू नका, नाही तर दादानी या आउट हाऊसच्या बाहेर तुम्हाला फेकण्याआधी मीच तुम्हाला फेकून देईन. तू फेकणार मला? हो. चल फेक. फेक. काय त्याचा पापा? हा बोल, माझ्याकडे बघ आणि बोल. मला फेक. चल. हा, फेकणार आहे मला? किती राग येतो माझ्या नवऱ्याला. मी आपला असंच बोलले, तुम्ही इतकं मनावर घेतलं. एवढा राग आला. ऐका ना, तुम्ही इतकं निगेटिव्ह नका ना बोलू, मला वाईट वाटतं ना. मी आत्ताच अंबिकाशी बोलतो, तिला स्पष्टपणे सांगतो. म्हणजे काय, ही उगाच स्वप्नरंजन करत बसणार. अरे चला झोपा आता. सध्या मनासारखं घडतंय असं स्वप्नात तरी पाहूया. हो, आपल्याला काही केल्या लग्नाला बोलवलंच पाहिजे. नाही बोलवलं ना तर आपल्या प्लॅनचा काही फायदा होणार नाही. तुम्हाला माहितीये का, युवराज मला सांगत होता, म्हातारीने दादाच्या नावावर घर केलंय. मला साधा विचारलं सुद्धा नाही. अरे काळजी करू नकोस, आपण कोर्टात जाऊ. प्रॉपर्टी मध्ये मुलींचा सुद्धा समान हक्क असतो. कोर्टात जाऊ? पैसे कुठून आणायचे हो? माझा हक्क जर सहजासहजी मिळाला नाही ना, चोर पाडून घेईन. त्यासाठी आधी लग्नाला तरी बोलवू दे. नको बोलवू देत लग्नात. मग बघा कसा तमाशा करेन ना, पुढच्या 10 पिढ्या लक्षात ठेवतील.
कोण असेल हो? दया किंवा युवराज असेल बघ. तू उघड ना. तुम्ही बघा ना. दर वेळेला मीच उघडू. बघा ना प्लीज. बरं.